श्रेयाच्या हेमाच्या भूमिकेत आहे श्रेया लेंडवे. बाळूच्या भूमिकेत आहे यश वाघमारे. लताच्या भूमिकेत आहे सारण्या चंदन शिवे. प्रकाशच्या भूमिकेत आहे कृष्णा कोकरे. अनिलच्या भूमिकेत आहे श्रेयश क्षीरसागर. मोहनच्या भूमिकेत आहे अन्वय पवार. विजयच्या भूमिकेत आहे अधोक्षज कुलकर्णी. शोभाच्या भूमिकेत आहे ऋचा कुंभार. ऋतिक रोशनच्या भूमिकेत आहे यशोधन जांगळे. वेळ ऐन दुपारची. आईच्या भूमिकेत आहे पूर्वा आणि श्रीनिधी. आणि मी निवेदक राजवीर शेळके. वेळ ऐन दुपारची. वडील माणसे जेवून झोपल्यावरची. पात्रे 4 ते 8 वर्षे. वयाचे 8-10 मुले व मुली. प्रकाश आणि हेमा हे दोघे भाऊ बहीण आहेत. ते त्यांच्या मित्रांसोबत भातुकली हा खेळ खेळत आहेत.
चटणी बसवून दिली असते, मग चपला चमचम चमकल्या असत्या. अन त्या राक्षसाच्या मुलीनं चपलांना पंख बसवून दिले असते, मग आभाळात उंच उंच उडता आलं असतं, मग किती गंमत झाली असती. पण आभाळात अल्लाउद्दीनचा दिव्यातला राक्षस भेटला, त्याची ना आपली मारामारी झाली तर मग आपण काय करायचं? त्याला सांगायचं की या चपला समुद्रातल्या राक्षसाच्या राजकन्याला दिल्या आहेत म्हणून, म्हणजे तो सोडून देईल. बाई 5 वाजले, शाळा सोडून देऊ. हो, वाजव घंटा. अनिल ताटावर बेलने आपटून शाळा सुटल्याचे जाहीर करतो. नखाने कुरतडलेले खोबऱ्याचे तुकडे, गुळाचे मुगा एवढे तुकडे इत्यादी पदार्थ नाममात्र वाढते. वाह, ये स्वयंपाक बहुत छान पैकी हो गया. हमारे माँ साहब को हा स्वयंपाक खरा आवडेगा. हेमाबाई, हमारे माँ साहब को साठी थोड़ा आमटी देता है काय? हम घरी नेगा. ना देने को काय झालं? मी मुंबई सोडून संपूर्ण महाराष्ट्र